That time also this is rally. Okay. We had gone there and we had आणि कोणती कार घेऊन आलाय तुम्ही आणि कुठून आलाय? फियाट पद्मिनी. आम्ही पुण्यावरून आलोय आणि इथं गेलो. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. अमित वेंगुर्लेकर स्वागत करते तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गोवा मुक्ती दिन आणि गोवा मुक्ती दिनाच्या निमित्त गोव्यात आहे विंटेज कार म्हणजे गोवाचं जे क्लासिक विंटेज क्लब गोवाचा एक एक्झिबिशन शो जो आहे वास्को दी गामा जॉगर्स पार्क येथे. आणि हा शो आज आपण कव्हर करणार आहोत, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर कोणाकोणाला विंटेज कार आवडतात म्हणजे जे ओल्ड जे कार आहेत त्यांचा आज शो आहे आणि तो शो आपण कव्हर करणार आहोत आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सपोर्ट आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. Directed of Transport, Department of Goa, the Vintage Classic Club, the Liberation Day Goa 2024 ड्राईव्ह हा आहे शो आज जॉगर्स पार्क चिकालिम या गार्डनला. आणि अतिशय ओल्ड मॉडेल ज्या जुन्या गोव्यातल्या ज्या विंटेज कार आहेत त्या कार इथे शोसाठी ड्राईव्हसाठी घेऊन आलेल्या आहेत. आणि अतिशय तुम्ही न पाहिलेल्या जे ओल्ड मूव्हीजमध्ये पाहिलेल्या कार ओल्ड ज्या कार आहेत त्या इथे आहेत आणि ह्या शोमध्ये त्या कार तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर आणि वेल मेंटेन ठेवलेल्या कार्स इथे आहेत. त्या आपल्या व्हिडिओ थ्रू आपण आपल्यापर्यंत पोचवत आहोत. तर व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. तर मित्रांनो, विंटेज कार म्हणजे काय? तर विंटेज कार म्हणजे जे 1919 ते 1930 ह्यामध्ये ज्या कार बनलेल्या आहेत त्यांना विंटेज कार म्हणजे विंटेज युग असं म्हटलं जातं. तर विंटेज कार ह्याचं काही वेगळं भाषण नाही आहे. तर ब्रिटिश काळाच्या हिशोबाने विंटेज कारला 1930ला ही लास्ट डेट होती विंटेज कारची. त्याच्यानंतर जी जुने कार आहेत जुने कार्स जे 50 वर्षापेक्षा जे जुने कार्स आहेत त्यांना विंटेज कार म्हटलं जातं. आता इंडियन गव्हर्नमेंटने अँटिक आणि क्लासिक जे कार्स आहेत त्यांना एक वेगळं वर्गीकरण दिलं आहे RTOमध्ये. आणि ह्या कारचं पासिंग हे
निरंतर राहतो आणि 5-5 वर्षामध्ये रिन्यू केली जाते. कारची ॲज अ कंडिशन बघून ह्या कारला रिन्यू केलं जातं आणि ह्या कार्सचे असे शोज मुंबई, वडोदरा, गोवा ह्या ठिकाणी केले जातात. तसे फॉरेन कंट्रीमध्ये ह्या कार्सचे शो खूप फेमस आहेत. तर ह्या कार्सचा शो आज होता गोव्यामध्ये आणि आपण तो तुमच्या समोर ह्या कार्स किती सुंदर कार्स आहेत, म्हणजे प्रत्येक कारला बघितल्यानंतर तुमच्या मुखात एकच शब्द येणार, वो जस्ट वाव म्हणून. तर मजेदार शो होता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हा शो पूर्ण पहा आणि अशा विंटेज कारमध्ये तुम्हाला कोणती कार लाईक आहे ते सांगा. तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे पण सांगा. तर अशा कार्स तुम्हाला आवडतात का हे पण सांगा. तर नमस्ते, पहिले तुमचं नाव सांगा. रवींद्र बळवंत माने. रवींद्र माने. हां, आणि कोणती कार घेऊन आलाय तुम्ही आणि कुठून आलाय? फियाट पद्मिनी. आम्ही पुण्यावरून आलोय आणि इथं गेले 3 वर्ष झालं आम्ही विजिट देतोय. ओके, कसा वाटतो शो आज? शो एक नंबर असतो. रेग्युलर 3 वर्ष झालं आम्हाला, म्हणजे असं काय कधीच काय विषय नाही आला किंवा काय प्रॉब्लेम नाही आहे. सगळं व्यवस्थित, मॅनेजमेंट वगैरे सगळं व्यवस्थित असतं. त्यामुळं आम्ही दरवर्षी पार्टिसिपेट करतो. आणि असे शो कुठे कुठे होतात? असे आत्तापर्यंत आम्ही मुंबई, वडोदरा, गोवा आणि पुणे 3-4 ठिकाणी आम्ही कंटिन्यू जातो. गाडीचा नंबर आहे ना, MAR, काय ते नंबरबद्दल सांगाल? सर, नंबरबद्दल आता ह्याच्याबद्दल सांगू शकत नाही. आता त्याचा MMH हे जे नंबर आहेत हे जुनी विजिट आहे. ज्यावेळेस आता जे लेटेस्ट विजिट आहे की MH12 किंवा जे तुमचं जे आहे ते जुनी विजिट पहिलं अशीच येत होती. म्हणजे MRZ नंबर यायचा, त्याच्यावरनं कळायचं की कोणत्या सालची गाडी किंवा कोणत्या लोकेशनची गाडी, एवढं कळायचं. आणि आता याला पासिंगचा वगैरे काय असतो सीन याचा? पासिंगचं याचं असं आहे की तुमची गाडी विंटेज कारमध्ये पासिंग होते. तुम्ही जरी RTOला घेऊन गेले तर ते स्क्रॅप करत नाहीत. तुम्ही काहीतरी ओल्ड म्हणजे ठेवलंय ह्यासाठी याला वेगळं विंटेज कारचं पासिंग मिळतं. ओके, जर 5 वर्षानंतर रिन्यू असतं. ओके. आणि आता तुम्ही कोणती गाडी घेऊन आलाय? मी फियाट पद्मिनी प्रीमियम ब्लॅकवाली. ओके. आणि किती जण आलात तुम्ही? आम्ही टोटल 12 जण आहोत. पुण्यावरून? हो, पुण्यावरून ड्राईव्ह करून? हो, ड्राईव्ह करून आलो आम्ही. ओके. काही प्रॉब्लेम नाही आहे. इझिली, म्हणजे रस्त्यामध्ये काही इश्यू नाही किंवा काही नाही आहे. तुमच्या आता या किती कोणत्या कार आहेत तुमच्या ग्रुपमध्ये? आमच्याकडे पूर्ण फियाट पद्मिनीच आहेत, प्रीमियम. ओके. हो, सगळ्या फियाट पद्मिनी प्रीमियमच आहेत. थँक्यू सर.
that time also there's this rally. Okay. Yeah. We had gone there and we had parked it there. Okay. In a way. Because we didn't come to the rally. You're We not were that lost, side yeah. by the airport. And when we saw the car, we took a picture. And when we were passing, he saw the number. He said, Yeah, correct, same man. And we had just parked there and gone insane. a year later, Yeah. exactly on the 19th. Thank you. Thank coincidence. You. Wow, it's coincidence. Yeah, Very like, we coincidence. saw that and we were like, wow, 19th. We saw the date and we said 19th, exactly a year ago. Wow. We just parked there, we're going home. Okay. I think we need it. This time we take it to the owner. This time. Listen. तर विंटेज कारचा शो तुम्हाला कसा वाटला आणि अशा विंटेज कार तुम्हाला आवडतात का? तर फिएट कंपनी ह्याचे खूप फॅन आहेत आणि हे कार्स तुम्हाला आवडतात का आणि हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा, बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.